हमालांच्या आडमुठ्या धोरणामुळे कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळपासून गुळाचे सौदे बंद पडलेले आहेत। गुळाचे सौदे न निघाल्यानं गुळ उत्पादक शेतकरी संतप्त झालाय। बाजार समितीमध्ये 150हून अधिक हमाल असून एक दिवस आड गुळाचे सौदे काढा अशी हमालांची भूमिका आहे। तर गुळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असल्यानं दररोज सौदे निघायला पाहिजेत, शेतकऱ्यांनी ही भूमिका मांडलेली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमधून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज गुळाचे सौदे निघालेले नाहीत, कारण आपण पाहतो की बाजार समितीतील हमालांनी अचानक आपण पाहतो की आम्ही एक दिवस आड अशा प्रकारचा सौदा करणार अशा प्रकारची भूमिका घेतली आणि ते या ठिकाणी पोहोचलेले नाहीत। पण आपण पाहतो की सकाळपासून या ठिकाणी गुळाचे रवे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत। हे जर रवे पाहिले तर बिना सौद्याचे या ठिकाणी पडून आहेत। शेतकरी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात, भूमिका काय जाणून घेऊयात। सकाळपासून तुम्ही थांबलेला आहात, गुळाचे सौदे निघालेले नाही आहेत। हमालांच्या आडमुठी धोरणामुळे गुळाचे सौदे आज थांबलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होत आहे। तरी हमालांच्यावर कायदेशीर कारवाई करून सौदे रेग्युलर सुरळीत चालू व्हावीत ही मार्केट कमिटीकडे मागणी आहे। अचानक बंद पाडलाय, त्यामुळं आम्ही आज आलोय गुळ घेऊन। चुकीचं हे धोरण त्यांचं चुकीचं आहे। बाजार समिती किंवा त्यांच्यात जे काय बोलणं झालेलं असेल ते शेतकऱ्यापर्यंत आलेलं नाही आहे। त्यांचा पत्रव्यवहार कसा झालाय, काय झालाय हे काय शेतकऱ्यांनी माहीत नाही आहे। गुळ हा नाशवंत माल आहे, त्यामुळं आम्हाला रोजच्या रोज सौदे निघावेत अशा प्रकारची भूमिका या सर्व शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामॅन मिथुन प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।